SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांचा रखडला पीक विमा. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत तालुक्यातील 1476 शेतकऱ्यांचा पीक विमा भरपाईपोटी शासनाने दुसरा हप्ता न दिल्यामुळे रखडला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत तालुक्यातील 1476 शेतकऱ्यांचा पीक विमा भरपाईपोटी शासनाने दुसरा हप्ता न दिल्यामुळे रखडला आहे. वंचित शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी पीक विम्याच्या पैशाची आवश्यकता असून शेतकरी सध्या पीक विम्याच्या रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात तालुक्यातील 63,101 शेतकऱ्यांनी बाजरी, तूर, मका, कांदा, भुईमूग या पिकांचा विमा भरला. विम्याचा हप्ता शासनाने भरल्यामुळे पीक विमा भरण्यासाठी शासनाने मोठी जनजागृती केली होती. परंतु तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस व पाणी लागून पिकांचे नुकसान झाल्यानंतरही शासनाकडून जनजागृती अपेक्षित होती. परंतु त्या पद्धतीने जनजागृती न झाल्यामुळे फक्त 19,155 शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची ऑनलाईन तक्रार केली होती. त्यामध्ये 4,482 शेतकऱ्यांनी दुबार तक्रार केल्याच्या कारणास्तव विमा कंपनीने त्या तक्रारी रद्द केल्या. 14,473 शेतकऱ्यांची 24,25,787 रुपयांची भरपाई गत मे महिन्यात जमा केल्यामुळे त्या शेतकऱ्यांना खरीप मशागत व पेरणी बियाणांसाठी पैसे उपलब्ध झाले. त्यामुळे ते शेतकरी सुखावले. मात्र तालुक्यातील 3,545 शेतकऱ्यांनी काढणी पश्चात तक्रारी केल्या. त्यातील 2,059 तक्रारी रद्द झाल्या. 1,476 शेतकऱ्यांच्या तक्रारी ग्राह्य धरल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना 76,24,706 रुपये भरपाई मिळणार आहे. शासनाकडून दुसऱ्या टप्प्यातील शेतकरी हिश्श्याचे पैसे प्राप्त होताच वंचित शेतकऱ्यांचे पैसे तत्काळ त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल. विनायक दीक्षित, जिल्हा व्यवस्थापक, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी. बाजरी, तूर, मका या पिकांचा विमा भरला होता. मात्र विमा कंपनीने फक्त बाजरीची भरपाई दिली आहे. अद्याप तूर पिकाची भरपाई दिली नाही. तक्रार एकदाच केली, पंचनामे एकदाच केले, मग तूर पिकाची भरपाई का थांबवून ठेवली? दत्तात्रय शिंदे, शेतकरी, मंगळवेढा. SBP न्यूज मराठीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.